जीवनाच्या वाटेवर प्रेम, श्रद्धा आणि विश्वासानं उभारलेलं नातं म्हणजे आईसाठीचं अमूल्य स्थान. आईसाठी लिहिलेली कविता ही केवळ शब्दाची गुंफण नाही, तर ती मनातील भावना, आठवणी आणि कृतज्ञतेचं प्रतीक आहे. तिच्या मायेच्या छायेखाली जीवनाचे प्रत्येक क्षण सोन्यासारखे वाटतात. अशा या मातृत्वाच्या रूपाला वंदन करत ही कविता तिच्या पवित्र निरपेक्ष प्रेमासाठी समर्पित. आज म्हटलं स्वतःला जाब विचारावा. आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा. आपण पहाटे उठलो आणि आई दुपारी असं कधी घडले? आपण पहाटे उठलो आणि आई दुपारी असं कधी घडले? आपण जेवायच्या आधी आईचं ताट आपण कधी वाढले? तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता? बरं, तुम्ही सांगा, तुमच्या स्वतःच्या आईचा फेवरेट कलर कोणता? देवा, आईला हवं ते मिळू दे ही प्रार्थना कधी केली आहे? आई करते बरं का, आपण नाही करत. देवा, आईला हवं ते मिळू दे ही प्रार्थना कधी केली आहे? पाहिलं का आई कधी शेवटची ऑनलाईन आली? तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलावून कधी देतो? हे सगळं ती करते बरं का. तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलावून कधी देतो? तिने केलेला पसारा आपण कधी आवडतो? तरीही बाळाला कुणी बोललं की तिचं मन येतं भरून. तरीही बाळाला कुणी बोललं की तिचं मन येतं भरून. आपण मात्र बोलताना शिव्या आईवरून. अहो, लक्षात ठेवून सतत ती बाळासाठी हात पसरते. कधी दैवापुढे, देवापुढे, नशिबापुढे की माझ्या बाळाचं बरं होऊ दे. लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हात पसरते. फक्त स्वतःची मात्र दुपारची बीपीची बळी विसरते. आईची आई होऊन बाळानं कधीतरी वागा ना. आईची आई होऊन बाळानं कधी वागा ना. तिचा खडबडीत हात हातात घेऊन बघा ना. कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही, झेप कमी पडते. कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही, झेप कमी पडते. आईनं कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. उगाच कशाला त्या अध्यात्माने श्रद्धेच्या गप्पा आणता? उगाच कशाला त्या अध्यात्माने श्रद्धेच्या गप्पा आणता? आईच्या पोटी जन्माला येता आणि देव कुठं आहे म्हणता? आईला सतत मुलांचा ध्यास आणि सतत प्रेमाची धुंदी. आईला सतत मुलांचा ध्यास आणि सतत प्रेमाची धुंदी. बाळांनी गंमत आणली नाही तरी आई सुद्धा आनंदी. नका करू कुणाशी स्पर्धा, नको कुणाचा हेवा. नका करू कुणाशी स्पर्धा, नको कुणाचा हेवा. जग जिंकायचं आहे ना तुम्हाला, तर आईच्या पायावर डोकं ठेवा.